रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी येथे 1 किलोच्या प्रमाणात रेडीमेड पिठापासून पापड बनवून घेतले। कसे बनवले हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे आहे खरपे बंधूचा रेडीमेड पापड आटा। त्याच्यासोबतच आपल्याला पापड मसाल्याचं पॅकेटसुद्धा मिळेल। तर मंडळी, हा आहे पापड मसाला। यावरती लिहिलेला आहे सब कुछ दिखता है। वरूनच आपल्याला सर्व मसाला यामध्ये दिसून येतो। तर हे 1 किलो पीठ आहे, हे मी पूर्ण घेतलं। आता यामध्ये हा पापड मसाला आहे, हा घालून घेतला। आता हा मसाला मी पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतला। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा। तर हा गोळा जास्त कडकही नको आणि पातळही नको, याप्रमाणे। तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे। या पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि झाकण लावून एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं। 3-4 तासानंतर आपण हा गोळा बाहेर काढायचा आणि चांगला ठेचून घ्यायचा। तर येथे मी पापडाचा उंडा छान ठेचून घेतला। आता या गोळ्याला असं लांबट करायचं। आता सराटा घ्यायचा किंवा चाकू घ्यायचा आणि या लांबट गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता या कापलेल्या उंड्याचे आपल्याला गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहे। असे हातावर घ्यायचे आणि छान सॉफ्ट गोळे बनवून घ्यायचे। तर मी येथे एकसारख्या आकाराचे सर्व गोळे तयार करून घेतले। आता आपल्याला या सर्व गोळ्यांचे पापड लाटून घ्यायचे आहे। इथे मी एक गोळा घेतला, त्याला थोडंसं तेल लावलं आणि छोटे छोटे पापड लाटून घेतले। इथे असे छोटे पापड लाटले की त्यापासून मोठे पापड लाटायला जास्त वेळ लागत नाही। हे पापड पटकन लांबवले जातात। तर मंडळी, माझे या 1 किलोच्या पिठामध्ये जवळपास 120 पापड बनून तयार झालेले होते। तर हे पापड आपल्याला फॅन खाली घरामध्ये सुकून घ्यायचे आहे, परंतु एक दिवस याला थोडीफार ऊन दाखवायची आहे, त्यामुळे आपले पापड खराब होणार नाही, 12 महिने छान राहतील। तर येथे आईचं काम चालू होतं पापड अलटपलट करण्याचं आणि जे जे पापड सुकले ते पापड ती एकावर एक ठेवून घेत होती, वेगळे करत होती। तर येथे आमचे सर्व पापड बनून तयार झालेले आहे। तर मी तुम्हाला इथे एक पापड भाजून दाखवते। छान पांढरे शुभ्र झाले आहेत आपले पापड। तर मंडळी, रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।